आज विषय थोडा वेगळा, आरोग्यासंदर्भात. लहानपणी आपण बाराखडी शाळेत शिकलो आहे, पण त्यावेळेस ती शिकत असताना आपण फक्त अभ्यासाचा विचार करून ती शिकलेलो आहोत, की ज्याने आपल्याला पुढे अक्षर ओळख व्हावी. पण अक्षर ओळख होऊन तेवढंच त्याचं काम आहे का? तर नाही. त्या पलीकडेही या बाराखडीचं महत्त्व आहे. अक्षरांपासूनच बीजमंत्र तयार झालेत. ओमसारखा पॉवरफुल शब्द जो जगाने सर्वांनी मान्य केला, की त्याच्या ध्वनीमध्ये आणि त्याचा प्रभाव संपूर्ण शरीर आणि मानसिकतेवर होतो. हा ओम 3 अक्षरांनीच बनलेला आहे आणि ते 3 अक्षरच आपल्याला माहीत आहेत. पण जर आपण सारासार विचार केला आणि पूर्ण खोलवरपणे अभ्यास केला, तर आपल्याला समजेल की अपासून न्यपर्यंत, कपासून न्यपर्यंत एकूण एक अक्षरामध्ये स्वतःचा एक प्रभाव टाकण्याची शक्ती आहे. प्रत्येक शब्द आपण जर म्हटला, प्रत्येक अक्षर जर आपण त्या पद्धतीने म्हटलं, तर तुम्हाला जाणवेल की त्यातून तुमच्या शरीरात आणि मानसिकतेत काय काय बदल होत आहेत. आणि हेच नेमकं आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि हे शोधत असताना प्रत्येक दिवशी कपासून न्यपर्यंत एक एक शब्द कसा उच्चारायचा आणि त्याचा शरीरावर तुमच्या काय प्रभाव होतो, हे सांगण्याचा उद्यापासून मी प्रयत्न करेल. उद्याच्या पहिल्या व्हिडिओत आपण कपासून सुरुवात करूया. हे करण्याचं कारण, प्रत्येक अक्षर तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या भागाशी जोडलेला आहे, वेगवेगळ्या पेशींशी जोडलेला आहे. कोणाचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर होतो, कोणाचा गळ्यावर होतो, कोणाचा मानेवर होतो, कोणाचा खांद्यावर होतो, कोणाचा पोटावर होतो, तर कोणाचा हृदयावर होतो, कोणाचा अंडरबॉडीशी होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण भागावर प्रभाव टाकण्याची ताकद आणि शक्ती या अक्षरांमध्ये आहे. म्हणूनच बाराखडीचे चमत्कार हा व्हिडिओ तुम्ही याच्यावर जर पाहिला, तर त्याच्यात अरुंधती सेंडे म्हणून ज्या महिला आहेत, त्यांनी उत्कृष्टपणे त्या संदर्भात अभ्यास केलेला आहे. पण त्यांनी सांगितलेली पद्धत, त्यांच्या पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन हे थोडं वेगळं आहे आणि मी माझ्या पद्धतीने थोडं डेव्हलप करण्याचा ते प्रयत्न केला आहे. माझी पद्धत थोडी वेगळी आहे. तर आपण उद्यापासून ते समजून घेऊया.